राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदी जयश्री सर्जेराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे। या निवडीमुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी फटाके व गुलालांच्या आतषबाजीसह भव्य मिरवणूक काढून आनंद साजरा केला। शेळेवाडी गावात गेल्या 5 वर्षापासून दोन्ही गटांमध्ये समन्वय राखण्यासाठी प्रमुखांनी सामंजस्याचा मार्ग स्वीकारला होता। त्या अनुषंगाने प्रथम सरपंच रीना प्रवीण पाटील यांची 2 वर्ष त्यांनी भूषवली। ठरलेल्या समजुतीनुसार त्यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं। त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत जयश्री पाटील यांची निवड झाली। जयश्री पाटील यांच्या निवडीमागे त्यांचे पती सर्जेराव पाटील यांचे दीर्घकाळाचे सामाजिक कार्य महत्त्वाचे ठरले। त्यांनी गावात विविध सामाजिक उपक्रम राबवले असून डेप्युटी सरपंच पदही भूषवले। त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून ग्रामस्थांनी जयश्री पाटील यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना सरपंच पदाची संधी दिली। निवड झाल्यावर जयश्री पाटील यांनी बोलताना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, अर्जुन आंबेडकर तसेच जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव यांचे आभार मानले। यासोबतच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचेही त्यांनी मनापासून आभार व्यक्त केले। नमस्कार, मी जयश्री सर्जेराव पाटील, राहणार शेळेवाडी, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर। माझी शेळेवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंचपदी निवड झाल्याबद्दल आदरणीय आमचे दैवत, आमचे नेते नामदार आंबेडकर साहेबांचे मी आभार मानते। तसेच आमचे मार्गदर्शक अर्जुन आंबेडकर सरांचे मी आभार मानते। तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य अरुणदादा जाधव यांचे पण मी आभार मानतो। शेळेवाडी गावचा विकास हाच माझा ध्यास। माझ्या विजयाचे श्रेय माझे पती सर्जेराव पाटील साहेब यांना मी प्रथम देते। तसेच ग्रामपंचायतचे सदस्य, ग्रामसेवक व ग्रामस्थांचे मी आभार मानते। या निवडीवेळी विलास पाटील, नानासो पाटील, रंगराव पाटील, सदाशिव पाटील, संजय पाटील, तंटामुक्त अध्यक्ष SK पाटील, दत्तात्रय निकम, शशिकांत पाटील, अवधूत पाटील, अक्षय पाटील, सतीश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते।